माजी गटनेते विलास अण्णा शिंदे यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण विकास। माजी नाशिक महानगरपालिका गटनेते, माजी शिवसेना महानगर प्रमुख, शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक विलास अण्णा रामदास शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण आणि स्वयंपूर्ण विकास घडवून आणलाय। त्यांच्या दूरदृष्टी, जनसंपर्क व जनहितैषी निर्णयांमुळे या प्रभागासह आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण करण्यात आली आहे। विलास अण्णा शिंदे यांनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सोयी सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून नागरिकांचा विश्वास संपादन केलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे। दरम्यान दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी अनेक नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले होते। यावेळी विलास अण्णा शिंदे यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत उज्ज्वल आणि सुख समृद्धीच्या जीवनाचा शुभेच्छा व्यक्त केल्या। नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे, विकासाचा ठसा उमटविणारे नेते म्हणून विलास अण्णा शिंदे यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण माजी नगरसेवक तथा अनेक पद भूषवलेले विलास अण्णा शिंदे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। यांनी वॉर्ड क्रमांक 8चा फक्त वॉर्डाचाच नाही तर संपूर्ण किंवा आजूबाजूच्या परिसराचा देखील संपूर्णपणे स्वयंपूर्ण विकास केला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी अनेक नागरिक त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील उपस्थित झाले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ती या दिवाळीनिमित्त नागरिकांना किंवा आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार। सर्वप्रथम आपल्या सर्व लोकशाही नाशिक लोकशाही चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांचा ही दिवाळी सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची व आरोग्यदायी जावो अशा सोमेश्वर महाराजांसाठी प्रार्थना करतो। खरं तर दिवाळी म्हटलं की आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण म्हणून आपण साजरे करतो आणि ह्या सणाचं महत्त्व तसंच आहे। प्रत्येक जण गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये या दिवाळीचा सण हा साजरा करत असतो। तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गावी जाऊन उद्योग व्यवसाय करणारे लोक सुद्धा आपल्या गावी जाऊन साजरा करत असतात। खरं तर आजपासून कालपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं असेल, सगळ्या नागरिकांमध्ये एक चैतन्याचं, आनंदाचं वातावरण या नाशिक शहरामध्ये आहे। आमच्या सर्व प्रभागातील नागरिक हे दिवाळी सण उत्साहात साजरे करत असून या दिवाळीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येकाची भेट घेत आहोत। प्रत्येकाच्या घरोघर जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळीचे काही पदार्थ किंवा दिवाळीचे काही पंत्या वगैरे याचं वाटप सुद्धा आम्ही दरवर्षी सातत्याने करत असतो। याच्यामधून एकच होतं की विचाराची देवाणघेवाण आणि जो काही सण आपण ज्याला म्हणतो तो एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होणं, यालाच खऱ्या अर्थाने सण उत्सव म्हणतो आपण। त्याचं महत्त्वही तसंच आहे आणि म्हणून आज जे आपण बघतायत अशी रोजच आमच्याकडे या ठिकाणी सकाळी सकाळी गर्दी पण असते। येणारे काय अडीअडचणी असतात, नागरिक घेऊन येतात, त्या अडीअडचणी सुद्धा आम्ही या ठिकाणून आमच्या कार्यालयामधून सोडत असतो आणि मग हे सणाचं वातावरण आता एक वेगळं चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपल्याला सुद्धा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। आज आमच्याकडे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना सुद्धा, सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना, नाशिक शहरातील थोर मोठे नागरिक, ज्येष्ठ माता भगिनी सर्वांना, सर्वच नाशिककरांना दिवाळीच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची व आरोग्यदायी जावो एवढ्या सोमेश्वर महाराजांची प्रार्थना। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।